आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत. सर, खरं तर कौटुंबिक सोहळा होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या घरचा, पण चर्चा मात्र खुमखुमीत रंगलेली आहे की हे दोनही ठाकरे एकत्र आलेले बघायला मिळाले आणि असंच चित्र महाराष्ट्राला बघायला आवडेल. कसं आहे की काल एक कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त दोघे जण एकत्र आले होते आणि शेवटी महाराष्ट्राच्या मनात काय आहे त्याच्यापेक्षा दोन्ही भावांच्या मनात काय हे जास्ती महत्वाचं आहे आणि त्याची आपण सगळेजण वाट बघू. पण ज्या पद्धतीनं खरं तर ही चर्चा रंगलेली बघायला मिळत आहे, राजकीय वर्तुळामध्ये देखील अशा चर्चा अनेक रंगलेल्या बघायला मिळत आहेत. संजय राऊत यांनी देखील म्हटलंय की हे दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला आनंद होईल. मनसेची भूमिका काय असेल? नाही, याच्यामध्ये मनसे म्हणण्यापेक्षा हा विषय सन्मान्य राजसाहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना मान्य असेल. पण त्यांनी असंही एक टोला हाणला आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की राज ठाकरे हे सध्या फडणवीस आणि मोदी यांना आयडॉल मानतात. कोणी कोणाला काय मानावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. मग संजय राऊत काय पवार साहेबांना आणि काँग्रेसच्या राहुल गांधींना आयडॉल मानतात का, की जे सावरकरांचं कायम द्वेष करत आलेले आहेत. आणि पवार साहेबांचं राजकारण मी काय नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे राजसाहेब कोणाला आयडॉल म्हणतात हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये, कारण प्रखर हिंदुत्व कोण पुढे नेतंय सन्मान्य बाळासाहेबांच्या पश्चात हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश बघतोय. एक खरं तर इतके वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात, तर कुठेतरी हे दोनही भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येणं गरजेचं आहे असं नाही वाटत? कसं असतं, काही काही गोष्टी ज्या असतात ते जे निर्णय असतात ते त्या व्यक्तीच घेतात. त्यामुळे हा जो काही तुमच्या मनातला प्रश्न आहे किंवा तुम्ही जो प्रश्न विचारताय किंवा जनतेच्या मनातला जो प्रश्न आहे त्याचा निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील. एकीकडे असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोनही मतप्रवाह वेगवेगळे आहेत, पण एकाच कुटुंबियाशी निगडीत असल्यामुळं म्हणजे असे अनेक कुटुंबीय आहेत की ज्यांचे मतप्रवाह जरी वेगळे असले तरी ते एकत्र आहेत. तर कुठेतरी अशा सगळ्या गोष्टीची उदाहरणं समोर ठेवून हे ठाकरे बंधू महाराष्ट्रासाठी एकत्र यावेत. हे बघा, कौटुंबिक कारणाकरता एकत्र येणं हा महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राचे संस्कार आहेत. राजकारणात दोघांनी एकत्र यावं का नाही यावं हा संपूर्ण विषय हा सन्मान्य राजसाहेबांच्याच अखत्यारीत येतो आणि तोच काय तो निर्णय घेतील. दुसरा प्रश्न असाही आहे की राज आणि उद्धव एकत्र यावे असं प्रत्येकाला वाटतं, पण पुढाकार कोण घेणार, कोण युतीसाठी बोलणार असाही प्रश्न निर्माण केला जातोय, शिवसेनेकडूनही निर्माण केला जातोय. आणि मनसेचं काय उत्तर असेल? बघा, जेव्हा वेळ येईल तेव्हा तो जो काय निर्णय असेल, तो जो काय निकाल घ्यायचा असेल तो राजसाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या बाजूने राजसाहेब ठाकरेच जो काय निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. पण एकीकडे टीका टिप्पणी राज ठाकरे यांच्यावर केल्यानंतर कौटुंबिक सोहळ्यामध्ये जेव्हा दोन्ही भाऊंना एकत्र पाहिलं जातं तेव्हा निश्चितच महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी एकत्र यावं असं अनेकांना वाटतंच ना. मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही जरी वेगवेगळ्या मार्गाने प्रश्न विचारलेत तरी सुद्धा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राजसाहेब ठाकरेच घेतील. कौटुंबिक सोहळा कुठला असेल तर हे महाराष्ट्रावरचे संस्कार आहेत. म्हणून महाराष्ट्र इतर सर्व राज्यांपेक्षा वेगळा आहे की कौटुंबिक नातं हे फार वेगळं असतं आणि राजसाहेब अनेकदा त्याकरता धावलेले आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. राजकारण हे वेगळं आहे आणि पुन्हा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राजसाहेब ठाकरेच घेतील. कालच्या व्हिडिओमध्ये असंही दिसून आलं की राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना अगदी पुढे बोलवताना दिसून आले किंवा त्यांच्याशी बोलून हसून खेळून वागताना देखील दिसून आले होते. त्याच्यामुळे जर अशीच काही परिस्थिती निर्माण झाली तर टाळी राज ठाकरे देतील का किंवा टाळी तशी मागतील का? नाही, याच्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. म्हणजे आपण मला अनेक मार्गांनी प्रश्न विचारताय, परंतु जो काही निर्णय असेल तो राजसाहेब ठाकरेच घेतील. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर पुढाकार कोण घेईल असा खरं तर सवाल निर्माण झाला होता. मात्र राज ठाकरे या युती संदर्भातला निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य मनसेच्या नेत्यांकडूनही व्यक्त केलं जात आहे. कॅमेरापासून गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.